जन्म म्हटला की बऱ्याच पालकांना टेन्शन येतं की मुलीचं पुढचं कसं, भविष्य कसं, मुलीचं शिक्षणाचं कसं आणि ज्यांची परिस्थिती नसते त्यांना तर भरपूरच टेन्शन येतं की मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या शिक्षणाचं कसं, पुढे लग्नाचं कसं. कारण आता लग्न म्हटलं तरी सुद्धा बऱ्याच डिमांड आहेत आणि शिक्षणात सुद्धा इतकी महागाई वाढलेली आहे. त्यामुळे बऱ्याच पालकांना मुलीच्या शिक्षणाचं असेल, लग्नाचं असेल, बरेच असे टेन्शन असतात आणि त्यातल्या त्यात ज्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे त्यांना तर मुलीचा जन्म झाला की टेन्शन यायला सुरुवात होतं. परंतु सरकारने मुलींसाठी अशा 5 योजना, याच सर्वाचा विचार करून सरकारने मुलींसाठी 5 योजना आणलेल्या आहेत, ज्या योजनांमार्फत मुलींच्या शिक्षणाचं असेल, लग्नाचं असेल, तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही. बऱ्याच अशा योजना आहेत की ज्या पालकांना अजून माहीत नाहीत आणि त्याच योजना आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. आता आपण एक एक करून प्रत्येक योजना डिटेलमध्ये पाहणार आहोत. अगदी या योजनेसाठी तुम्ही फॉर्म कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागणार आहेत किंवा तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे, कोणत्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे, याची सर्व माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहायचा आहे. तर पाहूयात. पहिली योजना आहे ती म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना. जन्माचं स्वागत करणारी ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. ज्या योजनेचं नावच आहे माझी कन्या भाग्यश्री योजना, म्हणजे ही योजनाच भाग्य घेऊन आलेली योजना आहे. या योजनेत आई आणि मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. म्हणजे या योजनेचे जे खाते आहे ते जन्माला आलेली मुलगी आणि आई या दोघींच्या नावावरती उघडायचं आहे. 1 लाख रुपयांचा अपघाती विमा सुद्धा या योजने थ्रू मिळतो आणि 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट हा या योजनेतून मिळतो. पालकांनी 2 मुलींच्या जन्मानंतर नसबंदी जर केली तर दोन्ही मुलींच्या नावावरती 25,000 रुपये मिळतात. म्हणजे थोडक्यात ऑपरेशन केलं तर दोन्ही मुलींच्या नावावरती त्यांना 25,000 रुपये म्हणजे असे 50,000 रुपये मिळतात. फक्त 2च मुलींना हा लाभ मिळणार आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा. याचा अर्ज कसा करायचा म्हटलं तर याचा अर्ज महिला व बालविकास जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्ज हा करू शकता. यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर बघा, मुलीच्या जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्यानंतर आई वडिलांचे आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर कुटुंबाचं रेशन कार्ड सुद्धा या योजनेसाठी लागणार आहे. पहिली ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यानंतर पैसे येणार म्हटलं तर बँकेचा तपशील तर लागतोच. असा तपशील असणारं बँक पासबुक सुद्धा लागणार आहे. कोणत्याही बँकेचं असेल तरीही चालणार आहे. शालेय प्रवासाचं प्रमाणपत्र, म्हणजे शालेय प्रवास म्हणजे तुम्ही कधी तुमचं ॲडमिशन घेतलं शाळेत त्या मुलीचं, त्या जे प्रमाणपत्र दिलं जातं ते प्रमाणपत्र लागणार आहे आणि त्या मुलीचा पासपोर्ट साईज एक फोटो लागणार आहे. हे अतिशय महत्त्वाची 5 ते 6 जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणार आहेत. अतिशय महत्त्वाची योजना आहे. मुलीच्या जन्माचं स्वागत करणारी योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. अतिशय लोकप्रिय असलेली योजना आहे आणि बऱ्याच जणांना ही योजना माहीत आहे, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांना माहीत असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून लेक लाडकी योजना नक्की फॉर्म कसा भरायचा, कागदपत्रे काय लागणार आहेत याची सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, लेक लाडकी योजना मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत तिला आर्थिक मदत मिळते. तुम्हाला माहीत आहे मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत तिला आर्थिक मदत मिळते. मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीला लगेचच 5,000 रुपये मिळतात. आता हे पैसे टप्प्यात येतात. 2,500 काहींना 2 वेळा 1,500 येतात, मग 2,000 येतात किंवा काहींना असे येतात की डायरेक्ट 5,000 सुद्धा खात्यामध्ये जमा केले जातात. यासाठी तुमचं नाव अंगणवाडी सेविकेकडे, जेव्हा ती महिला प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे, तेव्हा अंगणवाडी सेविकेकडे असणं गरजेचं आहे. त्यावेळेस ते एक फॉर्म भरून घेतात आणि त्यानंतर जे खातं दिलं आहे त्या खात्यामध्ये डायरेक्ट 5,000 रुपये किंवा टप्प्याटप्प्यामध्ये 2 ते 3 टप्प्यांमध्ये 5,000 जमा केले जातात. परंतु ही 5,000 हे जमा केले जातातच. हे अतिशय लोकप्रिय योजना आहे.
त्यानंतरचे पैसे कसे मिळतात बघा, एकूण 1,00,000 रुपये मुलीला मिळतात. तर त्यानंतरचे पैसे कसे मिळतात बघा, मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये मिळतात. तीच मुलगी पहिलीत गेल्या म्हणजे मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000, त्यानंतर पहिलीत गेल्यानंतर 6,000, मुलगी 7वीत गेल्यानंतर 7,000 रुपये मिळतात. मुलगी 11वीत गेल्यानंतर मुलीला 8,000 रुपये मिळतात. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर राहिलेले पैसे म्हणजेच मुलीला राहिलेले 75,000 रुपये हे मिळतात. मुलगी बघा म्हणजे 1,00,000 रुपये एकूण मिळतात. या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त 2 मुलींना घेता येतो. म्हणजे बरेच असे कुटुंब आहेत की काहींना 4 मुली आहेत, 5 मुली आहेत, परंतु सर्वांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. आता गव्हर्नमेंटला पण परवडलं पाहिजे, त्या दृष्टीने ही योजना चांगलीच आहे. कारण 1,00,000 रुपये सुद्धा अतिशय, ज्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे कुटुंबातील फक्त 2 मुलींना या योजनेचा लाभ हा मिळतो. यासाठी कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे जे उत्पन्नाचे अट इथं लावण्यात आलेले आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की उत्पन्न सुद्धा इथं पाहिलं जातं. आता सरकारची एखादी योजना आहे तर उत्पन्न सुद्धा पाहिलं जातं आणि याची आर्थिक अट आहे, ती आर्थिक अट आहे ती 1,00,000 लावण्यात आलेली आहे. म्हणजे 1,00,000पेक्षा तुमचं उत्पन्न जर कमी असेल तरच तुमच्या दोन्ही मुलींना ही जी मी आत्ता आर्थिक मदत सांगितली ती आर्थिक मदत अगदी जन्मापासून तिच्या लग्नापर्यंत ही मिळणार आहे. आता यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत? प्रत्येक योजनेसाठी कंपल्सरी असणारा मुलीचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीचं बर्थ सर्टिफिकेट ही लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड मुलीचं सुद्धा आणि पालकांचं सुद्धा. त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर रेशन कार्ड यासाठी लागणार आहे की तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे. शक्यतो पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांना ही योजना मिळतेच, कारण त्यांचं उत्पन्न जवळजवळ 1,00,000च्या खाली असतंच. इतकी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत लेक लाडकी योजनेसाठी. तर 2 योजना आपण पाहिलेल्या आहेत. तर पुढची योजना आहे ती अतिशय महत्त्वाची योजना आहे. जी योजना ज्या मुली शिकत आहेत त्या मुलींसाठी खूप महत्त्वाची योजना आहे, बालिका समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत मुलींना जन्मापासून ते 10वी पर्यंत स्कॉलरशिप स्वरूपात पैसे दिले जातात. मुळात या योजनेचा उद्देशच असा आहे की मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं हा अतिशय महत्त्वाचा उद्देश ठेवून सरकारने सुरू केलेली ही योजना आहे. बालविवाहापासून वाचवणं हा दुसरा उद्देश आहे. त्यानंतर मुलीच्या जन्माला येताच मुलीला रुपये 500ची रक्कम दिली जाते. मुलगी जन्माला आली की लगेच तिच्या खात्यामध्ये म्हणजे तिच्या पालकाच्या खात्यामध्ये 500 रुपये जमा केले जातात. त्यानंतर दरवर्षी वर्गानुसार रुपये 300 ते 1,000 रुपये स्कॉलरशिप थेट मुलीच्या खात्यामध्ये, मुलीचं जर खातं काढलं असेल तर मुलीच्या खात्यामध्ये किंवा पालकांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा हे केले जातात. मुलगी 18 वर्षाची व्हायच्या आधी जर तिचं लग्न झालं नसेल तर तिला, जर लग्न झालं तर मॅच्युरिटी अमाऊंट मिळणार नाही. जर तिचं लग्न झालं नसेल तर मॅच्युरिटी अमाऊंटसुद्धा 18 वर्षानंतर मुलीला त्या मिळते. सो अतिशय महत्त्वाची, अगदीच परिस्थिती ज्याची नाजूक आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बालिका समृद्धी योजना ही आहे. त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. अतिशय लोकप्रिय योजना आहे, बऱ्याच जणांना माहीत आहे. परंतु या योजनेमध्ये एक असतं की तुमचे पैसे जमा करावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला रिटर्न मिळतं, परंतु त्याचं व्याज ही अतिशय जास्त आहे. म्हणजे जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा तर या योजनेचं व्याज हे 9.1% म्हणजे 9.1% होतं. त्यानंतर 9.2% सुद्धा झालं होतं. परंतु आता 8.2% किंवा आत्ता मागच्या वर्षी 8.2% होता, आत्ता 8% सुद्धा आहे. म्हणजे 8% सुद्धा कमी नाही. जे ज्येष्ठ नागरिकांना व्याज मिळतंय ते मुलींना व्याज देण्याची सोयीसुद्धा सरकारने केलेली आहे. म्हणजेच मुलीच्या बघा ही योजना काय आहे ती आपण डिटेलमध्ये पाहूया. सुकन्या समृद्धी योजना सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. म्हणजे मुळात मुलीच्या शिक्षणासाठी आणि मुली जन्माला आल्या म्हटलं की बरेच जण अबॉर्शन सुद्धा करतात. त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत हाच विचार बेसला ठेवून सरकारने योजना सुरू केलेली आहे. ही एक स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे.
या योजनेत पालक आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पैसा जमा करू शकतात. आता किती पुढे आपण पाहणार आहोत. मुलीच्या 21व्या वर्षी पालकाला व्याजासकट सर्व रक्कम ही परत मिळते. आता ही योजना सरकारने सुरू केले असल्याने कोणतीच भीती नाही. म्हणजे मी आता सांगितलेल्या सर्वच योजना सरकारने सुरू केलेल्या असल्यामुळे त्यामध्ये कोणतीच भीती नाही. आता बाकीच्या योजना तर तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायची गरज नाही, फक्त हीच योजना आहे तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचं आहे, तुम्हाला नंतर पैसे डाऊन मिळणार आहेत. त्यामुळे बाकीच्या योजनांची तर भीतीच नाही तुम्हाला. त्यानंतर यामध्ये व्याजदर सुरुवातीला 9.1% होता, तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर 9.2 झाला, त्यानंतर 8.2 झाला आणि सध्या 8% म्हणजेच 8% व्याजदर आहे. मुलगीचा जन्म झाल्यापासून ती मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत खाते कधीही उघडू शकतात. म्हणजे या योजनेचे खाते की तुम्ही मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षाची होईपर्यंत कधीही खाते उघडून तुमचे पैसेही जमा करू शकतात. परंतु 10 वर्षानंतर मात्र तुम्ही या योजनेचे खाते, मुलीला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेचे खाते हे उघडू शकत नाही. आता बरेच पालक असे म्हणतील की 10 वर्ष झाल्यानंतर पुन्हा काही विचार आला की आता आपण मुलीच्या नावे पैसे टाकून सेव्हिंग करावी वगैरे, परंतु 10 वर्षानंतर तुम्हाला खाते उघडता येणार नाही. तुम्हाला 10 वर्षाच्या अगोदरच मुलीच्या नावे खातेही उघडावं लागणार आहे. बघा, याचे लिमिट आहे 250 ते 1.5 लाखापर्यंत. म्हणजे तुम्ही मुलीच्या नावे मंथली 250 रुपयांपासून 1.5 लाख रुपये टाकू शकता. म्हणजे तुम्ही 250 रुपये टाकू शकता, 500 रुपये, 10,000, 1,000 कितीही टाकू शकता, परंतु लास्ट लिमिट आहे 1.5 लाख रुपये. तुम्ही 1.5 लाखांपर्यंत कितीही रक्कम इथे गुंतवू शकता, जमा करता. मुलगी 10 वर्षाची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येते. म्हणजे तुम्हाला मुलगी 10 वर्षाची झाल्यानंतर थोडी रक्कम, म्हणजे शिक्षणासाठी तुम्हाला त्यासाठी पुरावा सुद्धा द्यावा लागणार आहे, परंतु तुम्हाला थोडी रक्कम काढता येते. परंतु मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तुम्हाला 50% रक्कम ही काढता येणार आहे. आणि मुलीच्या 21व्या वर्षी तर तुम्हाला सर्वच रक्कम ही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 15 वर्षाची गुंतवणूक करता येते. तुम्हाला 15 वर्ष या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येते. या योजनेचा फॉर्म हा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकता आणि या योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा उघडू शकता किंवा बाकीच्या ज्या बँका आहेत, नॅशनलाइज बँका, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे खाते उघडू शकता. आता या योजनेसाठी अतिशय महत्त्वाची कागदपत्र लागणार आहे, ती म्हणजे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड लागणार आहे. मुलाचे नाही तर पालकाचे आधार कार्ड, मुलीचे नाही तर पालकाचे आधार कार्ड लागणार आहे. पॅन कार्ड लागणार आहे. रहिवासी पुरावा लागणार आहे, कोणताही एक असेल तर चालेल. खाते उघडण्यासाठी 250 रुपये कमीत कमी, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये लागणार आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. तुम्हाला सांगितलं या योजनेचा फॉर्म कुठे भरायचा, ही योजना नक्की काय आहे, लिमिटसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आतापर्यंत आपण 4 योजना पाहिलेल्या आहेत. सगळ्यात शेवटची योजना आहे ती 11वी आणि 12वीच्या मुली शिकतात त्या मुलींसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. शिक्षणासाठी काढलेली ही योजना आहे. तर या योजनेचं नाव आहे CBSE उडान योजना. बघा, CBSE उडान योजना ही योजना बऱ्याच मुलींना माहीत नाही आणि या योजनेचं नक्की स्वरूप काय आहे ते पाहूया. या योजनेमार्फत 11वी आणि 12वी इयत्तेतील मुलींसाठी अभ्यासक्रम, साहित्य आणि ऑनलाईन संसाधने दिली जातात. ऑनलाईन संसाधने सुद्धा या योजनेअंतर्गत दिली जातात. आठवड्याच्या शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाईन मोफत क्लाससुद्धा घेतले जातात. आता मुळात ह्या योजना ज्यांची आर्थिक बाजू कमतरतेची आहे त्यांच्यासाठी आहेत, म्हणजे त्यांना क्लासची वगैरे सोय नाही, तर आठवड्याच्या शेवटी मोफत क्लाससुद्धा घेतले जातात 11वी आणि 12वीच्या मुलींसाठी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10वीमध्ये 70%पेक्षा जास्त गुण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे की या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर 70%पेक्षा 10वीमध्ये जास्त गुण असायलाच हवे, तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा. राहण्याचा पुरावा, रहिवासी पुरावा कोणताही असेल तरी चालतो. आधार कार्ड लागणार आहे मुलीचं. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, इथं सर्व मुलीचंच लागणार आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो. त्यानंतर जातीचा दाखला लागणार आहे. आता जातीचा दाखला इथं का सांगितला, कारण 11वीच्या ॲडमिशनला जातीचा दाखला लागतोच, त्यामुळे
जातीचा दाखला हा कंपल्सरी लागणार आहे आणि 10वीचं प्रमाणपत्र त्याचबरोबर गुणपत्र दोन्ही सुद्धा लागणार आहे. 10वीचं प्रमाणपत्र पण लागणार आहे आणि गुणपत्र दोन्हीही यासाठी लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 5 योजना मुलींसाठी पाहिलेल्या आहेत की ज्या योजना सरकारमार्फत चालू करण्यात आलेल्या आहेत. अत्यंत सेफ या योजना आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येक मुलींनी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांचं आर्थिक बाजू कमतरतेचे आहे त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाच्या या योजना आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलींपर्यंत, मुलींच्या पालकांपर्यंत शेअर करा. त्यांनाही ही माहिती आणि हे अपडेट समजायलाच हवं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.